आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पेपर्स पूर्ण रेडी झालेले आहेत, तुम्ही आता ते देऊ शकता मॅडम। थँक्यू वकील साहेब, तुम्ही रात्रभर जागून हे सगळे कागद तयार केलेत। लई थँक्यू। मॅडम प्लीज आभार मानू नका, अहो आमचं कामच आहे। आम्ही आमचं कामच केलंय आणि ते येळेत केलं हे लई चांगलं झालंय। हो नाही, खरंच मनापासून थँक्यू। दरवेळेस तुमचं काम एकदम फास्ट मध्ये असते, यावेळी पण चांगलं गेलं, तुम्ही एकदम पडदिशी करून टाकलं। अजून काही मदत लागली तर मॅडम कळवा। आता मी निघतो। ठीक आहे, या, आम्ही फोन करतो तुम्हाला। ठीक आहे मॅडम। हे कागदोपत्री सगळं झालं हे चांगलं झालं। तर सुनबाईंची इच्छा होती म्हणल्यावर आम्ही कशी डावलणार? हा, आता ही फाईल फुलपगारांच्या हातात दिली की झालं, आमचं काम झालं। मॅडम हात येऊ? या फुलपगार या, आणि तुमचीच वाट बघायलोय। या बसा की सर। फुलपगार, हे सगळ्या स्टाफ समोर काल मी तुम्हाला शब्द दिलता की आम्ही शाळेबद्दलचा निर्णय आता मागं घेतोय। हा, यापुढे शाळेच्या बाबतीत आम्ही कोणतीच ऍक्शन घेणार नाही। हा फुलपगारे, सगळ्या तुमच्या शिक्षकांचे पगार येळेत होतील हे सगळं लिहून दिलेलं आहे। हा, आणि अधिपती, इथून पुढं शाळेच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते तुम्ही घ्यायचे। हा, तुमचं लक्ष होतच म्हणा शाळेत, तसंच लक्ष ठेवायचं शाळेवर, काय? आणि इथून पुढं तुम्ही फुलपगारे आणि सुनबाई मिळून शाळा चालवा, काय? आणि आमचं काय चुकलं असेल तर माफ करा आम्हाला। काय मॅडम प्लीज, तुम्ही असं काहीतरी बोलू नका ना, म्हणजे उलट आमची काय चूक झाली असेल तर आम्हालाच तुम्ही माफ करा। आणि मॅडम, आम्ही ते आंदोलन वगैरे जे केलं ना, ते केवळ शाळा बंद होऊ नये या भावनेने केलं, बाकी काय नाही। म्हणजे तुम्हाला त्रास देण्याचा खरंच काही हेतू नव्हता ना। म्हणजे आताही मी सगळ्या स्टाफच्या वतीनं माफी मागतो तुमची। म्हणजे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर? नाही हो, काही त्रास झालेला नाही आम्हाला। आता जे काही झालंय ते सगळं विसरून जावा। आणि इथून पुढं शाळा कशी चालवायची, काय करायचं ते तुम्हीच बघा, काय? आमच्याकडून तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही, आम्ही तुम्हाला शब्द देतोय अधिपती आणि मोठ्या मालकांसमोर। नाही, मी लक्ष घालतोयच, पण तरी काय कमी जास्त वाटलं तर तुम्ही सांगा जावाय सर। आणि भुवनेश्वरी, तू हे सगळं लिहून दिलंस, मुळात शाळा बंद करायचा तुझा निर्णय तू मागे घेतलास, हे थँक्यू त्यासाठी। तर थँक्यू म्हणायचं असेल तर आपल्या सुनबाईंना म्हणा, कारण त्या आमच्याशी बोलल्या नसत्या तर आम्ही शाळेबद्दलचा निर्णय कधी मागे घेतला असता असं आम्हाला वाटत नाही। आमचं काम करून झालेलं आहे, आता त्यांनी त्यांचं काम करावं, बस, बाकी आमची काय अपेक्षा नाही। फुलपगारे, आता ते कागद घेऊन जावा शाळेत, दाखवा सुनबाईंना, म्हणजे कसं त्यांची पण खात्री पटल, नाही का? येतो मॅडम। मॅडम खरंच थँक्यू। हे मला वाटलं नव्हतं भुवनेश्वरी, तू तुझा निर्णय बदलशील, पण तू हे जे केलेस ना, हे खूप चांगलं केलंस तू। थँक्यू। आहे साहेब, खरंच तुम्ही लय भारी निर्णय घेतला बरं का। पण या शाळेच्या बाबतीत तुम्हाला समजून सांगताना जर माझ्याकडनं काय कमी जास्त एखादा शब्द गेला असेल तर राग मानून घेऊ नका। अधिपती, तुमच्यावर केव्हा रागवलंय काय आम्ही? तुमच्यावर रागवणं शक्यच नाही आम्हाला। आम्ही जे काय केलंय ते सुनबाईने घरला परत यावं यासाठी केलंय। आमचा निर्णय, आमची मतं नात्यांपुढे झुकवलीत आम्ही। आमचं काम करून झालंय, आता त्यांची बारी आहे। त्यांनी त्यांचं काम करावं आणि लवकर घरला परत यावं एवढीच इच्छा आहे आमची, बघा।
नाही नाही अक्षरा, तुला खरं सांगतो माझा तर विश्वासच बसत नाहीये की भुवनेश्वरी मॅडमनी असं काय लिहून दिलं. बघा ना सर, माझाही विश्वास बसत नाहीये, पण आता आपल्या हातात पेपर्स आहे. फायनली लिहून दिलं त्यांनी. तुझ्यामुळे तुझ्यामुळे लिहून दिलेलं आहे. काय ना अक्षरा, तू जर का असा फर्म स्टँड घेतला नसतास तर यातलं काहीही झालं नसतं. म्हणजे त्या टेन्शनच्या दिवसामध्ये किंवा जेव्हा टेन्शन होतं तेव्हा मला खरंच काही सुचत नव्हतं, पण तुला सुचलं. नाही सर, मला नाही. ही आयडिया ऍक्च्युली अधिपती आणि बाबांची होती, म्हणजे चारुहास सरांची. काय म्हणतेस तू? अधिपती आणि चारुहास सरांनी? हो, त्यांनी मला सांगितलं तसं सगळं मी केलं. आणि बघा ना, त्यांनी मॅडमनी खरंच लिहून दिलं. प्ले स्कूलची आयडिया मात्र मला सुचली होती म्हणून तो मुद्दा मी ऍड केला. आणि मॅडमनी अप्रुव्हल पण दिलं. हे फारच उत्तम झालं. नाही नाही अक्षर, काय ना, ही प्ले स्कूलची आयडिया खरोखरच खूप भारी आहे, छान आहे. म्हणजे बघ ना कसं आहे की आपण जे आपली शाळा आपण मोठ्या वर्गातल्या मुलांना तयार करतोच, पण प्ले स्कूल पासूनच आपला स्टाफ जर का लहान मुलांना शिकवू लागला तर त्यांचा पाया भक्कम होईल. हो, शिवाय असं आहे की एकदा म्हणजे मुलांनी प्ले स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली की डायरेक्ट 10वी होऊनच तर शाळेबाहेर पडणार. नाही नाही, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे हे तुला सुचल्याबद्दल, पण त्याहून नाही जास्त कौतुक केलं पाहिजे ते भुवनेश्वरी मॅडमचं. त्यांनी ते लगेच अप्रूव्ह केल्याबद्दल. नाही, मला नाही सगळ्या गोष्टीची सवयच नाही आहे. म्हणजे मी कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे उपस्थित केला की त्या धाडकन नकारच माझ्या हातात यायचा. म्हणजे मी कुठलाही उपक्रम घेऊन त्यांच्याकडे गेलो समजा तर अप्रुव्हल लगेच मिळेल असं काही नाहीच. मग कृपागरे सरांनी काय करायचं, अधिपती किंवा अक्षरा यांना भेटायचं आणि तुमच्याकडनं ते काम करून घ्यायचं. पण यापुढे मात्र की जे काय बोलायचं ते अधिपतींशीच बोलायचं, ते सगळं पाहतील. त्यापुढे त्या शाळेच्या कामामध्ये लक्षच घालणार नाहीत आणि कुठलीही ऍक्शनही घेणार नाहीयेत. हे फार उत्तम झालं सर. खरंच अक्षरा, म्हणजे आजचा दिवस ना खूपच आनंदाचा आहे बघ. खरंच म्हणजे आपण शाळेसाठी एवढं काय केलं, आंदोलनं केली, पुष्कळ काय केलं, पण कुठेतरी मनामध्ये धाकधूक होतीच ना की कधीही काही होऊ शकतं. पण आता नाही का, तर आता आपल्याकडे कायदेशीर पेपर्स आहेत शाळेबद्दल. समजा कोणी काही विचारायला आलं तर आपण हे पेपर्स त्यांना दाखवू शकतो की नाही. आता तुला नंतर अक्षरा, आपली शाळा जेव्हा बंद होणार वगैरे हा विषय चालला होता ना, मला खरंच रात्र झोप लागत नव्हती. म्हणजे मुख्याध्यापक म्हणून मी कुठेतरी कमी पडतोय असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. बट नाव एव्हरीथिंग इज सेफ. आणि अक्षरा, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्यासारखे शिक्षक जर का असतील ना तर आपली शाळा काय, कुठलीही शाळा कधीच कुठल्याच प्रकारे धोक्यात येणार नाही. नाही सर, मी एकटीने कुठे केलंय सगळं. आपण सगळ्यांनी मिळून केलं. आणि आपल्याला हेच करायचंय इथून पुढे सुद्धा, एकमेकांना सपोर्ट करायचंय. म्हणजे काहीही झालं तरी आपल्या मुलांचं शिक्षण बंद नाही झालं पाहिजे. अगदी बरोबर बोलतेस तू अक्षरा. मी काय म्हणतो, या आपल्या नोटीस बद्दल आपल्या सगळ्या स्टाफला लगेच कळायला हवं. जाऊया आपण. मी आलो, आवरून येतो. हो. आ.